नमस्कार मित्रांनो. घरामध्ये वादविवाद, करिअरच्या संदर्भात असंदिग्धता आणि त्याचा सरळ सरळ परिणाम मानसिक शारीरिक आरोग्यावर. अशाच प्रकारचा काही अनुभव वृश्चिक राशीकरता येणार आहे मार्च 2026 मध्ये. मात्र इथे एक दोन गोष्टी तुमच्यासाठी अतिशय चांगल्या आहेत. ते म्हणजे आर्थिक संदर्भ. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये जो तुमचा आर्थिक स्तर आहे हा अतिशय व्यवस्थित राहील, उत्तम राहील. त्याबद्दल काळजी करू नका. आणि रिलेशनशिपबद्दल सुद्धा तुमची रिलेशनशिप आहे ते अतिशय उत्तम दिसून येणार आहे. तुमच्या जीवनाचं आणखीनही कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात की किंवा त्याबद्दल काळजी घ्यायला हवी, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमचा षष्ठेशपण आहे, तुमच्या चतुर्थात भ्रमण करत आहे. राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह बुध हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करत आहे आणि 23 तारखेपर्यंत तो वक्री असणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये दगदग ही थोडीशी जास्त होणार आहे. शारीरिकपेक्षा मानसिक तणाव हा थोडासा जास्त वाटेल आणि मुळातच तुमची जी रास आहे ही थोडीशी सिक्रेटिव्ह आहे, मनातलं लवकर काही सांगत नाही. तुमच्या मनामध्ये कितीही स्ट्रेस असेल, कितीही फ्रस्ट्रेशन असेल, तरी ते तुम्ही समोरच्याला लवकर ओपन करत नाही किंवा ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही तुमच्या राशीमध्ये थोडीशी कमीच आहे. कधी कधी तुम्ही परस्पर निर्णय घेता, परंतु तुमच्या ह्या स्वभावाचा मार्च महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकेल. या बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठलेही निर्णय घेताना सखोल विचार करा, रिस्क अजिबात घेऊ नका. स्वतःच्या विचारांमध्ये पारदर्शकता ठेवा, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर राशीला सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह गुरु हा तुमचा धनेश आणि पंचमी सुद्धा आहे, अष्टमात भ्रमण करत आहे. मात्र या महिन्याच्या 11 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आणि लाभेश आहे बुध हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. 23 तारखेनंतर हा बुध सुद्धा मार्गस्थ होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत काळजी करू नका. तुमचा आर्थिक स्तर हा व्यवस्थित दिसून येणार आहे. याआधी तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये कुठे तुमच्या गोष्टी अडकलेल्या होत्या, पूर्ण होत नव्हत्या, तर या महिन्यामध्ये मार्गी लागते. आर्थिक संदर्भात काळजी करू नका. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या संदर्भातले रिझल्टसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय चांगले मिळणार आहे. त्यामुळे पैशाच्या संदर्भात तशी काहीही काळजी करू नका. या महिन्यामध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. ग्रह सौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू, मंगळ, रवी, बुध हे सर्व ग्रह भ्रमण करत आहेत. पैकी या महिन्यातलं जे ग्रहण आहे, चंद्रग्रहण दिनांक 3 तारखेला होणारं खग्रास चंद्रग्रहण, त्याचा प्रभाव तुमच्या चतुर्थ स्थानावरती दिसणार आहे आणि त्याचा परिणाम हा घरगुती गोष्टींवरती होईल. घरातील ज्या मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकते. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं या महिन्यामध्ये अजिबात हाती घेऊ नका, तुमचे अंदाज साफ चुकतील. कुठल्याही प्रकारचे निर्णय वास्तूच्या संदर्भात असतील किंवा आणखीन कुठले या महिन्याच्या 12-13 तारखेनंतर घ्या, कारण त्याच्या आधी घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. यानंतर आपण चर्चा करू रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. रिलेशनशिप नेमकं कसा राहील किंवा तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं राहील. तुमचा जो पंचमेशाही गुरु हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे, तो 11 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. आणि पंचमामध्ये शनी, नेपच्यून आणि शुक्र भ्रमण करत आहे. 15 तारखेनंतर रवी सुद्धा येणार आहे. काळजी करू नका, तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे तुम्ही चांगले क्षणसुद्धा या दरम्यान व्यतीत करू शकाल. याचप्रमाणे जर तुम्ही नवीन रिलेशनशिप तुम्हाला बनवायचे असेल तरीसुद्धा हा कालावधी, हा संपूर्ण मार्चचा जो महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. गर्भवती महिलांकरता सुद्धा हा जो महिना आहे तो चांगला असेल. मात्र जास्त मानसिक तणावाखाली येऊ नका. या महिन्यामध्ये तुम्हाला खास करून जाणून की थोडासा स्ट्रेस वाढतो आहे, परंतु त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या मनावर किंवा तुमच्या शरीरावरती होऊ देऊ नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तमच असणार आहे, परंतु त्यांनी स्वतःचे जे प्रयत्न आहेत ते मात्र कायम चालू ठेवायचे आहेत. त्याचे रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा सप्तमेश जो शुक्र आहे हा शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्तमावरती चतुर्थातून मंगळ सुद्धा चतुर्थ दृष्टीने पाहत आहे.
जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहे. वैवाहिक जोडीदार बाहेर फिरायला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळतील. मात्र थोड्याफार शाब्दिक चकमकीसुद्धा ओढवू शकतील. अर्थात ते कॉमन आहे. यानंतर आपण विचार करू तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात. राशीचा जो कर्मेश दशमेश जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करत आहे. जो रवी आहे तुमचा दशमेश कर्मेश, हा तुमचा चतुर्थात भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर तो पंचमात जाणार आहे. एकंदरीतच जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी करू नका. थोडंफार प्रमाणात स्ट्रेस जाणवेल, परंतु तुम्ही समर्थ आहात. तुमचे रास खरं तर समर्थ आहे असे स्ट्रेस सहन करण्याकरता. त्याच्यामुळे त्याची काहीही काळजी करू नका. तर एकंदरीतच सांगायचं झालं की या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. घरातला जो कारभार आहे किंवा वास्तूच्या संदर्भातली जी कामं आहेत त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या आणि थोडंफार तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. बाकी सर्व आघाडींवर तुमची जी रास आहे ती अतिशय उत्तम असणार आहे. या महिन्यातले जे काही महत्त्वपूर्ण डिसिजन आहे ते साधारण 10 ते 12 तारखेनंतर घ्या. तुमचे अंदाज चुकणार नाही. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव पडणं हे नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या चतुर्थ आणि अष्टम स्थानामधून. हा त्रिकोण तुमच्यासाठी उत्तम राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील. अनपेक्षित काही चांगले लाभ मिळू शकतील. मनातल्या एक अशा काही इच्छा आकांक्षा की ज्यासाठी तुम्ही वाट बघत असाल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी निश्चितच घडते. दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि शुक्राची युती ही तुमच्या पंचमात होणार आहे. हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण योग आहे. खास करून या दरम्यान तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स मिळू शकतील आणि ह्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. जे विद्यार्थी ज्यांना प्रशिक्षणासाठी शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं आहे त्यांच्याकरता सुद्धा हा मार्चचा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. दिनांक 8 तारखेला शनी आणि शुक्राची युती ही तुमच्या पंचमात होणार आहे. थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दिनांक 9 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग हा तुमच्या अष्टम आणि चतुर्थ स्थानामधून होणार आहे. खास करून या दरम्यान तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सुचू शकतील. कागदपत्रे व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता हा जो दिवस हा कालावधी तुमच्यासाठी उत्तम राहील. या महिन्याचा सगळ्यात अशुभ फलदायी ग्रह योग म्हणजे राहू आणि मंगळाची युती ही तुमच्या चतुर्थात होणाऱ्या दिनांक 13 तारखेला. या दरम्यान किंवा या तारखेच्या आसपास 12, 13 आणि 14 या दरम्यान थोडंसं लक्ष द्या. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रलोभनाच्या आहारी जाऊ नका. घरातलं वातावरण थोडंसं शांत द्यावं. घरातील व्यक्तींबरोबरच्या विरोधात जाणं थोडंसं टाळा. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती ही सुद्धा तुमच्या चतुर्थात होणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आणि घरातील व्यक्तींबरोबर मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान येऊ शकते. दिनांक 25 तारखेला शनी आणि रवीची युती ही तुमच्या पंचमात होणार आहे. ही युती सुद्धा तशी अशुभ फलदायीच राहील. खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर मतभेद मतवैचित्र असे काही अनुभव या दरम्यान मिळू शकतील. काळजी घ्या. या महिन्यातलं जे एक्लिप्स किंवा जे ग्रहण आहे ते चंद्रग्रहण आहे खग्रास पद्धतीचं ते होणार आहे पौर्णिमेला दिनांक 3 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती असणार आहे 19 तारखेला. आता हे जे ग्रहण आहे त्याचा प्रभाव घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये आणि त्याचा थोडा परिणाम तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा दिसू शकेल. तर या दोन्ही आघाड्यांवरती कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणं टाळा. विवादामध्ये तर अजिबात जाऊ नका. अंदाज तुमचे चुकू शकतील. तर या महिन्यात 3 आणि 19 या 2 तारखेला महत्त्वपूर्ण निर्णयापासून लांब राहणं गरजेचं राहील. विवादांपासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.